श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत केंद्रीय माहिती प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत पुण्यात विविध कार्यक्रम, पिंपरी चिंचवडमध्ये उद्योजकता विकास परिषद 2025चं आयोजन, न्यू इंग्लिश स्कूल सातारा शाळेच्या 125 वर्षपूर्तीनिमित्त पुणे ते सातारा दौड उत्साहात, येत्या 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात रंगणार विश्व मराठी संमेलन, आर्थिक दुर्बल महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारची पिंक ई रिक्षा योजना आणि माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय सलग तिसऱ्यांदा भालबा केळकर आंतरशालेय एकांकिका करंडकाची मानकरी. केंद्रीय माहिती प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन तिथल्या मुख्य ऑडिटोरियमचं उद्घाटन केलं आणि तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा आणि बळ मिळालं तर अधिकारांचंही सक्षमीकरण होण्यासाठी मदत होईल. या माध्यमातून जगातील सर्वोत्तम विद्यापीठ या ठिकाणी आकाराला येईल, असं यावेळी बोलताना ते म्हणाले. त्यांच्या हस्ते एफटीआयआयच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. जुन्या चित्रपटांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन, छायाचित्रणासाठी आवश्यक असणारी तांत्रिक सामग्रीची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. आपल्या पुणे भेटीदरम्यान वैष्णव यांनी पाषाण इथल्या प्रगत संगणन विकास केंद्र अर्थात सीडॅक या संस्थेलाही भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी सीडॅकमधील सुपर कॉम्प्युटरच्या तंत्रज्ञान विकसनशीलतेच्या आणि अन्य औद्योगिक कंपन्यांना उपयुक्त इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनासाठी आवश्यक चिप आणि अन्य तांत्रिक उपकरणांच्या विकासाच्या संदर्भात सीडॅकमध्ये सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सीडॅकनं विकसित केलेल्या तेजा JAS64 या चिपचं आणि नोवा डेव्हलपमेंट बोर्डचं उद्घाटन अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि सेमीकंडक्टर विकसित करण्यासाठी रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या संकुलात पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हलचा समारोप वैष्णव यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. 2047 साली भारताला विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांवर गुंतवणूक, उत्पादकता, कायद्यांची सुधारणा आणि सर्वसमावेशक विकास हे मुद्दे महत्वपूर्ण ठरतील, असं प्रतिपादन यावेळी त्यांनी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये उद्योजकता विकास परिषद 2025चं आयोजन काल करण्यात आलं होतं. या परिषदेला केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय पशुधन अभियान, उद्योजकता विकास कार्यक्रमाची माहिती, ज्ञानाची देवाणघेवाण, पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी आणि NLM-EDP योजनेच्या सहाय्यानं उभारण्यात आलेल्या 5 प्रमुख प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. देशातील ग्रामीण क्षेत्रातील आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पशुधन विकास महत्वपूर्ण घटक आहे. पशुधन वाढीच्या माध्यमातून उत्पादन वाढवल्यास निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारेल, असं प्रतिपादन यावेळी बोलताना त्यांनी केलं. ते म्हणाले, कॉन्क्लेव के सफलता के साथ हम समझते हैं कि जिन उद्देश्यों के लिए आज हमने यह कॉन्क्लेव बुलाया है उसमें हमको सफलता मिलेगी. आज के इस कॉन्क्लेव का मुख्य उद्देश्य है कि हमारा उत्पादन कैसे बढ़े, उत्पादकता कैसे बढ़े, हमारे पशुधन को हम स्वस्थ कैसे रख सकें और देश की अर्थव्यवस्था के साथ हम अपने आप को कैसे जोड़ सकें, उसके अर्थव्यवस्था के सुधार में हम अपना कितना योगदान देते हैं. और हम समझते हैं कि आज इस कॉन्क्लेव के सफल पूर्वक आयोजन से इन उद्देश्यों की पूर्ति में हम सबों को नया आयाम मिलेगा, नई गति मिलेगी और हम प्रगति की ओर आगे बढ़ेंगे. देखिए, पशुधन उद्योग एक ऐसा उद्योग है जो जब तक विकसित नहीं होगा, क्योंकि इसका जो जुड़ाव है वो पूरी ग्रामीण अर्थव्यवस्था के साथ जुड़ा है. ये हमारे किसानों को कई तरह की सुरक्षा प्रदान करता है. आय की सुरक्षा, रोजगार की सुरक्षा और उसके साथ साथ कुपोषण की सुरक्षा प्रदान करता है. उसके साथ साथ रोजगार सृजन में बहुत बड़ा योगदान है इस पूरे उद्योग का.
और आदरणीय प्रधानमंत्री जी की ये मान्यता रही, उनका ये सोच है। जब उन्होंने आत्मनिर्भर भारत की कल्पना की तो आत्मनिर्भर भारत और विकसित भारत ये दोनों ग्रामीण अर्थव्यवस्था के साथ जुड़ा हुआ है। उनका ये मानना है कि जब तक मेरा गांव विकसित नहीं होगा, जब तक मेरा गांव आत्मनिर्भर नहीं होगा, तब तक हम विकसित भारत की कल्पना करने का पूरा करने का जो उनका सपना है वो साकार नहीं हो पाएगा। इसलिए ग्रामीण अर्थव्यवस्था को सुदृढ़ करने के लिए आज ये काम उन्होंने किया है। या परिषदेसाठी 1000 उद्योजक, लाभार्थी, शेतकरी आणि उद्योग संघटना सहभागी झाल्या होत्या। यावेळी केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री SP सिंग बघेल, राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंढे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे। यातून ग्रामीण तरुणांमध्ये उद्योजकतेचं वातावरण तयार झाल्यास त्याचा फायदा संपूर्ण परिसराला मिळू शकतो। त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील प्रत्येक युवक उद्योजक बनला पाहिजे, असं पंकजा मुंढे म्हणाल्या। पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सातारा इथल्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला 125 वर्ष पूर्ण झाली। त्या अनुषंगानं शाळेत विविध उपक्रम राबवण्यात आले। महत्वाची गोष्ट म्हणजे 125 वर्षपूर्तीनिमित्त पुणे ते सातारा अशी रन 125 ही दौड या निमित्तानं घेण्यात आली। ऐकूया याबाबतची अधिक माहिती न्यू इंग्लिश स्कूल सातारा इथल्या शाळेचे शाळा समिती अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्याकडून। स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुमारे 150 वर्ष ज्ञानदानाचं कार्य अव्याहतपणे करणारी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि गेली 125 वर्ष सातारा शहरात अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांची ज्ञानोपासना करून घेणारी शाळा माऊली म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल सातारा। नुकतंच या शाळेचं 125वे वर्ष हे पूर्ण होतंय। त्या अनुषंगानं शाळेनं अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं। मग त्यापैकी मातीपासून बनवायची भांडी असतील, 125 विद्यार्थ्यांचं रॅपलिंग असेल किंवा देवधर गुरुजींचं स्मारक बनवणे अशा अनेक उपक्रम हे संस्थेनं घेतले। याच माध्यमातून शाळा ऊर्जेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यासाठी संपूर्ण शाळेची ऊर्जा ही सोलार पद्धतीवर परावर्तित करण्यात आली। असे अनेक उपक्रम घेत असताना एक साहसिक उपक्रम घेण्याचा निश्चय झाला, तो म्हणजे 125 किलोमीटरची दौड। सर्व शिक्षकांनी असा विचार केला की आपल्या न्यू इंग्लिश स्कूलची मातृसंस्था ही डेक्कन एज्युकेशन सोसायटी व तिची अत्यंत नामवंत असलेली संस्था म्हणजे फर्ग्युसन कॉलेज दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय युवा दिनाचं व स्वामी विवेकानंद तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृतींचं चिंतन करून 125 विद्यार्थी 125 किलोमीटरची दौड करून फर्ग्युसन कॉलेज पुणे ते न्यू इंग्लिश स्कूल सातारा अशी आज दौड पूर्ण केली। ह्या संपूर्ण दौडी दरम्यान 125 ऐतिहासिक स्थळांना स्पर्श करण्याचा या दौडीनं प्रयत्न केला। या दौडची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात कसबा गणपतीचं दर्शन घेऊन, त्यानंतर लाल महालावरून, शनिवारवाडा तसेच गोळवलकर गुरुजींचा स्तंभ आणि मोतीबागेवरून रमणबाग तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक लोकमान्य टिळकांचा केसरीवाडा या ठिकाणी स्पर्श करून ही अत्यंत उत्साहानं संपूर्ण दौड सातारा येथे पोहोचली। अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे। न्यू इंग्लिश स्कूल साताराच्या 125 वर्षानिमित्त हा अत्यंत असामान्य कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल सातारा घेऊ शकली। लष्कर दिन संचलन सोहळा उद्या 15 जानेवारीला खडकी इथल्या BEG परेड मैदानावर आयोजित करण्यात आला आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असून संरक्षण मंत्री याप्रसंगी होणाऱ्या गौरवगाथा या कार्यक्रमाचं अध्यक्षपद देखील भूषवणार आहेत। महिलांना रिक्षा व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणारी पिंक ई-रिक्षा योजना राज्य सरकारच्या वतीनं पुणे शहरात सुरू करण्यात आली आहे। आर्थिक दुर्बल महिलांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण असल्याचं पुणे महापालिकेचे उपायुक्त आणि समाज विकास विभागाचे प्रमुख नितीन उदास यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं। ते म्हणाले, या योजनेसाठी विधवा, कायद्याने घटस्फोटित आणि राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे। या योजनेसाठी अनुदान पण मिळणार आहे आणि कर्ज देखील मिळणार आहे। त्याचबरोबर महिलांना ही पिंक रिक्षा चालवण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे।
मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे 31 जानेवारी 1 आणि 2 फेब्रुवारी दरम्यान विश्व मराठी संमेलनाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असल्याची अधिकृत घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच केली. जागतिक स्तरावर ज्या लेखकानं नाव कमावलं आहे आणि ज्या अभिनेत्यानं त्याची कारकीर्द मराठी इंडस्ट्रीपासून सुरू करून इतर इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे, अशा एका लेखकाचा आणि अभिनेत्याचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, जे काही अनेक साहित्यिक मराठीवर प्रेम करणारी लोक ही काळाच्या प्रवाहामुळे आज आपल्या समोर आलेली नाही, तर अशा साहित्यिकांना, अशा मराठी भाषा सांभाळणाऱ्या लोकांना देखील शोधून काढून पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आणणं ही जबाबदारी या विश्व संमेलनातनं आम्ही स्वीकारलेली आहे. AI सारखा आधुनिक प्रकार आलेला असताना त्याच्यामध्ये मराठी भाषा कशी मोल्ड होऊ शकते किंवा AI मराठी भाषेमध्ये कसं मोल्ड होऊ शकतं, चांगली ॲप परदेशातल्या लोकांना मराठी शिकवण्यासाठी कशा पद्धतीनं कार्यरत आम्ही ठेवू शकतो. युवा पिढी हा आमचा या संमेलनातला फोकस आहे. पुढच्या पिढीला मराठीचं महत्त्व कळलं पाहिजे, मराठी भाषा जतन झाली पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे, यासाठीचा प्रयत्न या विश्व संमेलनातनं होणार आहे. उद्घाटनाचा कार्यक्रमाच्या अगोदर शोभायात्रा बालगंधर्वपासून फर्ग्युसन कॉलेजपर्यंत असेल. त्याच्यामध्ये विद्यार्थी सर्व पुणेकर सहभागी झालेले असतील. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ज्या समित्या झाल्या, त्याच्यामध्ये रंगनाथ पठारे समिती आहे, ज्ञानेश्वर मुळे समिती आहे, त्याच्यानंतर सदानंद मोरे साहेबांची समिती आहे, लक्ष्मीकांत देशमुख साहेबांची समिती आहे, यांच्याबरोबर एक चर्चासत्र ठेवलेलं आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालंय आणि त्याच्यातनं मराठी भाषेला बेनिफिट्स काय मिळणार आहे, असा परिसंवाद असेल. त्याच्यानंतर आपण कवी संमेलनं अनेक वेळा बघतो, पण या मराठी विश्व संमेलनातलं जे कवी संमेलन आहे हे जुन्यांचा आणि नव्यांचा मिलाप असं कवी संमेलन आहे आणि त्याला आपण नाव दिलेलं आहे की नव्या जुन्यांचं कवी संमेलन. अजून त्याच्यामध्ये अनेक कार्यक्रम ऍड करायचे आहेत. स्त्री साहित्यावर परिसंवाद आहे, चित्रपट आणि नाटक याच्यातली मराठी भाषा याच्यावर परिसंवाद आहे, काही कार्यशाळा आहेत आणि म्हणून ऑडिटोरियम देखील आम्ही घेतलंय. 3 दिवस ऑडिटोरियममध्ये देखील कार्यक्रम सुरू राहील आणि मुख्य जो मंडप आहे तिथं देखील हा कार्यक्रम सुरू राहील. विद्यापीठाला आम्ही बरोबर घेतलेला आहे, सगळ्या साहित्यिकांना बरोबर घेतलेला आहे, शालेय शिक्षणच्या सगळ्या मुलांना बरोबर घेतलेला आहे. अशा सगळ्यांसाठीचं हे विश्व संमेलन आहे. महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर करंडक एकांकिका स्पर्धेत माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या कथा आमच्या शिक्षणाची या एकांकिकेनं बाजी मारत भालबा केळकर करंडकावर सलग 3ऱ्या वर्षी गोळवलकर गुरुजी विद्यालयाचं नाव कोरलं आहे. विजेत्या संघाला भालबा केळकर करंडक, स्मृतिचिन्ह आणि 3,000 रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तर कला केंद्र पुणे संस्थेला नाविन्यपूर्ण आणि कल्पक सादरीकरणासाठी नानासाहेब शिरगोपीकर करंडक, स्मृतिचिन्ह आणि 2,500 रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. आर्यन्स वर्ल्ड स्कूल वारजे संघाच्या व्हाईट वॉश नाटकाला द्वितीय, तर नवीन मराठी शाळेच्या जीवन त्यांना कळले हो या नाटकाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे. सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या गार्गी वैद्य या विद्यार्थिनीला जाहीर झालं आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट लेखन, प्रकाश योजना, दिग्दर्शन अशा गटातील पारितोषिकही जाहीर करण्यात आली. 11 आणि 12 जानेवारीला ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत 19 संघांनी आपल्या एकांकिका सादर केल्या. गुरुवारी 16 तारखेला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. या स्पर्धेसाठी अनिरुद्ध दिंडोरकर, राजू बावडेकर आणि केतकी पंडित यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी. संकलन होतं प्रसाद पाठक, शिवराज सणस, सीमा चोरडिया, श्रद्धा वारडे, नितीन जळूकर, भूषण राजगुरू आणि प्रशांत जाधव यांचं. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तेव्हा श्रोतेहो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.